बाई काय झालं या गाडीला अचानक स्टँड बी अवघडच यार. गाडीचं पेट्रोल संपलं का काय? पेट्रोलच संपलं वाटतं. आता काय करावं? काम करते. हॅलो गम ऐक ना, माझ्या गाडीचं आहे ना पेट्रोल संपलं. अरे ये ना, पेट्रोल घेऊन येणार आहे मी. तुला 50 100 रुपये देईन ना. हा नाही, अरे मागच्या वेळेस तुला पैसे दिले नव्हते का मी? ठेव भिकार बदगे कुणीकडचे. आता कोणाला फोन लावू? बाबूराव तर दवाखान्यामध्ये ऍडमिट आहे. दादाला तर फोन करून फायदा नाही. नामदेवरावलाच फोन लावते, तो कधी यायचा. हॅलो बोला ना वहिनी. नामदेवराव कुठे हो तुम्ही? काय हो? अहो मी ते आपल्या नाल्याच्या बाजूला रस्ता नाही का, तिथं पडले. मी लय जोरात लागलं मला, गाडीवरून पडले मी. आईला तुम्हाला किती वेळ सांगितलं राव बाई गाडी नीट चालीत जा म्हणून. हो या ना भाऊजी, तुम्ही इथं असे काय करता? बरं ठीक आहे मी इस्त्री बंद करतो आणि लगेच आलो. हा हो या. असं बी आलं नसतं. ओ नामदेवराव तिकडे इकडे. आलो 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 आलो. आई ग, अहो चला ना लवकर. काय झालं स्वाती वहिनी? अहो तुम्हाला काय सांगू, मी गाडीवरून पडले. एवढं नाल्याचं बघा ना तुम्ही इकडून तर. कस काय पडले? अहो गाडी स्लिप झाली वाटतं. लई वेळा सांगितलंय तुम्हाला वहिनी, गाडी जरा सावकाश चालीता. चालता येत नाही तर चालीता काय लाव? अहो आता माझा नवरा इथं राहतो का बरं? मग मी कुणाला सांगायचं सांगा बरं? आता माझं काम आहे, मलाच करावं लागेल ना. मग आता मी घेऊन जाऊ का म्हणता का? हा हा? हा. चला काय ग, थांबा. पेट्रोल आहे ना गाडीत? हा सगळे. हा बसा, हळूच बसा. अहो गाडी चालू तर करा तुम्ही पहिले. अहो तुम्ही बसा, मी करतो चालू. अहो नामदेवराव तुम्ही ऐकतच नाही, पहिले गाडी चालू करा. बाई गं, लय चालू जोरात कस काय लागलं व्हायना मला. ती? गाडी बंद पडली काय? हा हे काय बटन चालू आहे ना, मी चालू केली, चावी चालू केली. आई ग, आता हो आता काय करायचं? आता तुम्ही मला घरी सोडा बा, बाकीचं मला काही माहित नाही. आता कसं घरी सोडायचं? आता काय तुम्हाला खांद्यावर बसून उचलून येऊ का? नको, माझं वजन लय झालं आता. मी पहिल्यासारखी बारीक राहिली का नामदेवराव? मग काय करा म्हणता? मी माग बसते, तुम्ही गाडी लोटा. मी गाडी लोटा? हा. अहो लोक काय म्हणते गल्लीतले मला, बाई पुढे बसली बाबा मागून गाडी लोटीतोय. तर काय होतं, मागून नाही लोटायची गाडी. गाडी तुम्ही पुढे लोटायची, मी बसन माग. तसं म्हणता होय? हा बस बा मग आता काय आहे? हा, या साईडने या ना तुम्ही. तुम्ही सांगायचं आणि मी ऐकायचं. हा बसा. बसू का? हा या हळूच्या पुढं. अहो मी इथं बसन. तिथं बसायचं होय? हा. हा बसा मग. बसू का? हा बसा. माग हा माग बसून मी कसं चालू पडलं तुम्ही मग इथं बसा, मी मागून लोटीतो. ठीक आहे. कळत बरं नाही मोबाईल. तुम्हाला वहिनी. काय ग, हळूच. जमत नाही तर काय गाडी चाली तर तुम्हीच राहिले होते बोलायचे. बसल्या का? बसले. हा. लोटा. लोटू का? हा. अहो गाडी कोण पुढे जाईल नाही? लोट्या ना. आई ग, आईला काय खाती काय नाही बाबा ही बाई. अयो अयो माझं पायले दुखतो. तुमचा दुखतोय पाय, पण पर इथं घामाघूम झालोय ना बाई मी. हा? हा, ह्याला चला. लोटा ना. अयो ह्याला दगड लागला का काय? काय केलंय तुम्ही? मला काय माहिती काय झालं आता. आईला बाई बाई अहो तुमच्या नादामध्ये मी ब्रेक दाबून धरलं. हा ब्रेक दाबा इथं मारी लोटा. काय माणसाला. अयो नामदेवराव, म्हणजे लय पायाला लागलं भो. अहो नीट गाडी चाली जा, गर्दी तुम्ही अशी गाडी चाली जा. एका दिवशी जेवणीशी जाता बर का? आता मला काय स्वप्न पडलं होतं का माझ्या गाडीचं असं होईल? बर चला आता एक काम करू ना. काय? तुम्हाला दवाखान्यात नेऊ का? मला दवाखाना माहित नाही. मला माहित नाही मला दवाखाना. मग तुम्ही इथे या. हा. बसा बरं खाली. मरजाऊ. घरातली नका नका, बरी मी अशी तिथं. बसा हळूच बसा. देवा 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 देवा. अहो जीवन परत परत नाहीये. अहो, बरं, एक आता- काम कर तुम्ही. तुम्हाला काही पाणी बिणी आणून देऊ घरातून?
कुठून बाहेर माझ्या तुमच्या घरात घरातून. आता माझ्या घरातलं पाणी मला नाही घेता का नामदेवराव? तुम्ही माझी मजाक घेता का हो? नाही तर मग मेडिकल मधून गोळ्या आणतो, त्या गोळ्या खा जरा ठणक बरा होईन. नको नको, त्या गोळ्या लीक कडू लागतं बाबा त्या. बरं ते जाऊ दे आता, तुम्ही आराम करा न, दवाखान्यात जा. चालेल. आणि इथून पुढं काही लागलं ना तर मला फोन करायचा, मी असा धावत पळत तुमच्या मदतीला येत जाईन. चालेल हा? चालेल. हा हा, काळजी घ्या जीवाची. हा. आणि असे गर्दीत गाडी नका चालू. मग कुठं चालवत जाऊ? तुम्हाला काही जीवाचं आहे का नाही राव? एवढं माणूस आडून आडून सांगत आहे, सावकाश चला, गाडी ठेवून द्या, पायी पायी जात जा बाजाराला. चालेल. हा, अशा गर्दीत कोणी धडकेला ना एका दिवशी म्हणजे काय नाही येऊ का? हा जा. आणि जीवाला जपा जरा. हा ऐक गेलो मा एकदाच. मी कशी गाडी घरी आणली असती. बरं झालं आता. गाडीत पेट्रोल कोण टाकीन माझ्या आता? गाडी तर घरी आली. मग माझ्या डोक्याला तांग घरात जाऊ का? घामाला गाडी लुटून लुटून चालित येत नाही तर काय चालित बाई गाडी. नामदेवराव कुठं चालले? अहो त्या स्वाती वहिनी पडल्या, कुठं बाजारला चालल्या होत्या आणि त्यांच्या त्या छोट्या गाडीवर पडल्यात, पायाला लागलंय. लय लागलं का हो? लय लागलंय, चालता येईना तिला. मग ते गाडीवर बसली, लोटीत लोटीत घरी सोडलंय. आणि आता चाललो होतं बडबड बडबड करीत. एक तर घामा घुम झालोय, घरचे कामं मारण्याचे. आणि त्यांनी फोन करून बोलले मला. तुम्ही लोटली गाडी? मग आता मी नाही लोटायचं, त्यांनीच मला लोटायला लावली. पुढे बसल्या त्या, मी मागून लोटीली गाडी. अरे देवा, लोक काय म्हटले नाही का? पाहिली नामदेवराव राणी काय बोलत तिकडे. नामदेवला असं काही काम नाहीये. काय का लोकांचं काय घेऊन बसल्या, बाई बोलल्या, केलं त्यांचं काम. बरं बरं चालतंय. येऊ का मग? हो या. जाऊन बघून तरी येते किती लागले बाईला. नामदेवराव, काय मजा भाऊ तुमची. काय राजा, काय मस्त लोकांच्या बायकांसमोर गप्पा मारीत बसता. लोकांच्या बायका सोबत? मग काय, मग बघितलं नाही मी तर राणी सोबत गप्पा मारित होते रस्त्यावर. आणि ते तर सोडा, मग घे बी बघितलं मी, त्या स्वाती वहिनीला गाडीवर बसवलंय, मस्त ढकलीत चाललेत. हा, काय चाललंय? काही माहित नसलं ना तर उगाच बोलत नका जाऊ. म्हणजे असं काय काय झालंय काय नाही माहितीये का तुला? काय झालंय काय असं? अरे त्या स्वाती वहिनी कुठेतरी बाजारला गेल्या होत्या हा. आणि त्यांच्या त्या बारक्या गाडीवर पडल्या. पडले? त्यांनी मला फोन केला, म्हणून त्यांना मी बघायला गेलो तर पायाला लागलं होतं त्यांच्या. मग त्यांना गाडी चालिता येईना म्हणून त्यांना गाडीवर बसून लोटीत लोटीत चाललो होतो. असं होय? हा, मी स्वाती वहिनी गाडीवरून पडल्या. गाडीवर पडली ती, मग तिला गाडी चालिता येईना. मग तुम्ही मला फोन करा सोडून तुम्हाला फोन केला. अरे तिनं बऱ्याच जणाला फोन केले, हा. कोणाचा लागला नाही. आणि मग मला फोन केला आणि मग मला लागलाय. आईला स्वाती वहिनी गाडीवरून पडल्या म्हणून मला बघायला जावं लागेल. हा, तेवढंच काम आहे तुला, जा बघायला, मला करून दे काम धंदा. ती ताई, अय स्वाती ताई, स्वाती ताई हाय का? काय ग बेराणी? काय नाही ग, सहज आलते तुझ्याकडे. काय करती? अगं काही नाही, जाळं काढायचं होतं ते, मग तो स्टूल ठेवला जाळच काढत होते. काय म्हणते? काय नाही ग, बरी का तब्येत तुझी? मला काय धाड भरली? अगं 10,000 जातील त्या, मी गेले ते जाई, नाही तर जायची बी नाही. हा ते पण आहे म्हणा, मग? तू लवकर जाणार पण नाही. हा का? काय आलं? काय नाही, असं कर बरं थोडंच पाय. काय झालं माझ्या पायाला? काय नाही, जोडवे नवीन केले काय? अगं आता संक्रांत यायची ना, मग नवऱ्याकडनं पैसे घेतले होते. अरे हा, मला पण करायचे, माझे तुटले अगं. नाही करून घ्या ग, चांगलं ते सवासनीचं लेणं असतं, ते जोडवे घातले पाहिजे. तू अशी काय पाहिली माझ्याकडं? अगं काय नाही, ते धूळ पडली झटकत होती ना. हा, धूळ पडली होती. जेवण झालं का? नाही अगं, करायचंय जेवण मला. तुझं झालं का? अगं जेवण झालं आणि बाजारात गेली होती. येताना आत्ताच घरी आले आणि म्हटलं जाळं काढून घ्या. कसं आता 2-4 दिवसावर सण आला, परत कसं आपल्या घरात स्वच्छता पाहिजे. गाडी बरी आहे ना तुझी स्कूटी? गाडीचं काय दुखणं होतं का, थंड ताप येतो काय? नाही ग, असंच विचारलं मी. मला ती स्कूटी घेऊन जायची तुझी म्हणून. हे बाई, माझी गाडी नेऊ नको कुठं. का बरं? नको नको, मी गाडी देत नाही. माझ्या नवऱ्याने सांगितलं कोणाला गाडी द्यायची नाही, एवढे लाख रुपयाची गाडी कशाला कोणाला द्यायची फुकट. आणि मला दिली तर काय होणार आहे का? नवे पाडले बिडले तर काय करू? मी नसते पडत, पेट्रोल पण भरून देते मी. नको नको, दे ना पण. नाही माझी गाडी न्यायची नसती. बरं जाऊ दे, मग चहा पाणी तर विचार, आली तर. चहा पाणी तसं काय, तू तर जसे पाहुणे आली माझ्या इथं, तुला चहा पाणी विचारायला. तुला खरंच काय नाही लागलं का गो? लागलं म्हणजे काही झालं नाही ना तुला? तू अशी कोण विचारते? तुला काय स्वप्न बिप्न पडलं तर काय? हा अगं, माझं स्वप्न पडलं होतं ते, बघ त्याच्यासाठी चालू होते. तू अशी गाडीवरून पडली, असं स्वप्न पडलं मला, म्हणून जरा म्हणलं. चांगला विचार करत जरा. आणि माझ्याबद्दल तुला माहिती का, माझा नवरा नवस करतो मी चांगली राहा म्हणून, आणि तुला स्वप्न पडतं का माझा ऍक्सिडेंट झाला म्हणून? अगं ऍक्सिडेंट झाला तसं हा, अगं. पडली पिडली तेच. तुझे काय लक्ष ना मला चांगले वाटत नाही बघ राणे. कसे ग? मग काय सारखी बाय माणसासारखी मला खालून वरून न्यावर.
नाही असंच. रावसाहेब का काय हो दादा काय नाही आलं सहज. सहज माझ्यासारखेच आले असतील सहज. हा. अगो बाई आज तुमच्या रस्ते बिस्ते चुकले काय राणी आली आणि मला म्हणते मला चहा पाणी विचार तुम्ही आले आणि म्हणता का काही नाही सहज आलो नाही हो काय नाही आलं सहज. जात जाता म्हणलं तुम्ही उभ्या दिसल्या म्हणून नेमका काय गप्पा चालल्यात दोघींच्या ऐकावं जरा. अहो मी रोजच मात्र राहते तिथं म्हटलं मी उभे राहीन काम करत राहीन तुम्ही कधी येत नाही ना आज कस काय आले आज काय काय काम केलं सकाळपासून? हा मी तेच विचारत होते. तुम्ही दोघं जण माझी साडी ही काय साडी बिडी का तुमच्या ओळखीची वाटते नाही, का आज बाजार होता ना मग बाजारला गेलता का नाही? हा गेले होते ना म्हणून तर साडी घालून गेले नाही तुम्हाला माहिती दिवसभर मी गाऊनवरच हिंड होते गावभर तेवढा आहे. अहो बाजारात गेली होती आता आले जाळ काढत होते तुम्हाला नामदेवरावने सांगितलं का? अहो, पैसे नाही लागले तिला. हो ना. काय झालं काय कुसबुस चालली अहो, काय नाही त्यांना बाजारला जायचं ना तर तुम्ही येते का बाजाराला? म्हणलं तुमची तू तर स्कूटी दिली नाही म्हणलं तुमच्या अगं, गाडीत माझ्या स्कूटीत पेट्रोल नाही बाई तुला काय सांगू पेट्रोल नाही होय? पेट्रोल संपले माझ्या गाडीचं आज अच्छा मग तुम्ही बाजारला गेलता तिकडे पेट्रोल संपून आले का? हा पेट्रोल संपलं गाडी लोटत घरी आणली मी हा हा बरं चला आता आपल्याला उशीर तुम्ही होतोय. लोटत आणली? हा अहो माझी गाडी दुसरं कोण लोटणार आहे गावातले लोक एवढे चांगले का तुम्हाला सांगितलं गावातल्या लोकांच्या नजर आहेत ना मला बिलकुल पटत नाही मला कोणाशी बोलायला बी आवडत नाही खरं काय? हा खरंय खरंय. त्याच्या मानावरांनी सांगितले स्ट्रिक्ट वॉर्निंग दिले कोणत्या माणसाला आजूबाजूला मी उभं राहू द्यायचं नाही म्हणून तर मी तुम्हाला म्हणलं तुम्ही आज इकडे कसं काय तू खरं बाजारावरून गाडीत पर्यंत ढकलत आणली. अगो ते नाल्याच्या रस्त्याने तुला माहिती किती खालीवर जागा आहे मग? तुम्हाला काय सांगू रावसाहेब भाऊजी अहो इतके माणसं नालायक असतात जवळून जाता आपण का कोणी म्हटलं नाही गाडीला धक्का देतो म्हणून. माणुसकीच राहिलेली नाही माणूस आपल्या गावात तर बिलकुलच नाही हो मला फोन करायला पाहिजे होता. अहो माझ्या लक्षातच नाही तुम्हाला फोन लावायचा तुम्हाला असं गाडीवर बसून गाडी ढकलत आणली असती. तू चुकलं ताई मग तुझं. हा. हा ना. बरं चला मला बी आपल्याला काम आहे. जायचंय बाजाराला. बरं येऊ का? हा चल. नामदेवराव ओ नामदेवराव या भाऊजी बाहेर. का रावसाहेब काय नाही झालं काम उरकलं. चाललंय ना. तुम्ही म्हणले त्या स्वाती वहिनी पडल्या म्हणे हा मग तिला लय पायला लागलं म्हणे. चकलाय लय लागलंय. अरे मी म्हणतो तिला पाय टेकताय ना जमिनीवर इतकं लागलं त्या बाईला. हा ना. हा तुम्ही पाहिलं होतं तिथं किती लागलं आणि किती नाही? आता मी कशाला बाया माणसाच्या पायाला बघू ती लंगडत होती मी तशीच गाडीवर बसली आणि गाडी लुटिली. अहो, काय तुम्हाला लोक येड्यात काढत आहेत. अहो त्या बाईला काय झालं सुद्धा नाही. येड्यात गाडी द्या मग मग आम्ही जाऊन बघून आलो काहीच काही नाही. नका खोट्या सांगू तुम्ही. आम्ही कशाला खोटं सांगू तुम्हाला? माझ्या समोर ती गाडी येऊन पडली आणि गाडी लोटीत लोटीत तिला घरी नेलंय. तुमच्या समोर पडली का? म्हणजे पडली ती मला फोन केला तिनं असं गाडी मला- पडलेली होती का? नाही गाडी उभा होती. मग तेच तर पॉइंट आहे. गाडी उभी होती बरं गाडी चालू झाली का परत? नाही मग तेच प्रॉब्लेम आहे ना नामदेवराव. गाडीचं संपलं होतं पेट्रोल हा आणि मग आता बाईला लोटायला झाली जड गाडी. मग दिलं फोन करून नामदेवरावला या लोटा गाडी. आणि तुम्ही येड्यात निघाले आणि तिने तुम्हाला येड्यात काढलं. म्हणजे बाईनं मला येड्यात काढलं का. पक्क येड्यात काढलं बाईनी. थांब मी तिला फोन करतो आणि विचारतो. विचार नाही तर बोलून घ्या. हॅलो वहिनी ऐका ना या ना इकडे तुम्हाला दवाखान्यात देतो. अहो तुमच्या पायाला नाही नाही अहो तुमच्या पायाला लागलं मुरगाळ आहे ना तर मी पाय चोळणारा बोलीलाय. या तुम्ही इकडे का आम्ही तिकडे यावा येता ना. हा या 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 काय म्हंटली? बाई आता इकडे येऊन राहिली. हा ना. तुम्ही कसं काय हो नामदेवराव एवढे येडे निघाले? मी तर म्हटलं तुम्हाला आमदारकीला उभं करावं एवढे हुशार माणूस तुम्ही. अहो आता काय आहे कोणी येड्यात काढीत आहे काही काम सांगितलं का नामदेवराव तेवढं दळण ठेवायचंय का नामदेव सोडलं काम का चालला. तेवढं ते पोरग शाळा सोडायचंय का सोडलं काम का चालला. म्हणजे हे सेवा करण्याचे काम आहे आपलं. अख्ख्या गावानी सांग काम्या नाम्या. हा बिनकामाचा पुढारी. आता काय म्हणायचं ते म्हणा. आपण निर्मळ मनाने सेवा करतो पण लोक आपला फायदा घेतात असा. आता कधी येणार ती? मला झालाय टाइम जायचंय मला. येईन ना फोन करायचं म्हणल्यावर. ते बघा आल्या बघा कशा धड जागट आता लंगडती बाई अजून. नाही लागले ना. लंगडती ना. आई, काय सांगू नामदेवराव मला इतकं लागलंय माझं पाय अजून बरं वाटत नाही बघा. उभं राहता येत नसेल बसून घेन खाली. आई गं. अरे बाई चांगली लंगडती आणि तुम्ही काय सांगता रे. ते बघा बरं ते पाय चोळणारा कुठे आहे तुमचा. बोलू का. हा बघा किती लागलं पायाला. हे माणसं आहे मध्ये कुठे दाखवायला लावती राणे. खरं बरं, पाहू दे किती लागलं. अगं राणी नको ना ऐक ना नको. कधी येतोय हो तो पाय चोळणारा? लगेच ते म्हणला आता येतो आणि बाईचा पाय जोडून देतो म्हणला. थोडं तिकडे. हा पाय जोडणारा माणूस बोलीलाय मी. अहो कशाला
त्याला मी ते काय म्हणतात त्याला ते मारला ना तो स्प्रे मारला ना. अहो त्यांनी काय होत नाही वहिनी मुरगाळ्याला पाहिजे त्याला आहे का? ना इथं लगेच क्लिअर होतो. पक्का मुरगळा काढा लागेल त्याच्यावर जात फिरावं लागेल हा. हो माझं एखादं हाड निघून जाईल जाता बिता नाही फिरवायचं. अगं हाडच निघाले ना त्याला बसवावं लागेल ना आता. अहो मी ते आमच्या इथला बशीर भाई आहे का त्यांच्या पोराला बोलिलेलं आहे ते मस्त मुरगाळा काढून देईन तुमचा. नको नको नाही मला अगं, मग तुला चालता येईन का माझा पाय चांगला झाला. लगेच चांगला झाला हो. कस काय चांगला झाला हा म्हणजे तुम्हाला लागलं नव्हतं. नाही लागलं होतं ना. अहो काय खोटं बोलती. अहो मी मा काम धंदा सोडून मी तुमच्या मदतीला आलोय. हा असा फायदा नका घेत जोरा भोळ्या माणसाचा. अहो नामदेवराव माझ्या गाडीचं पेट्रोल संपलं होतं. घ्या पेट्रोल संपलं होतं म्हणजे तुम्ही मला गाडीवर बसून लोटायला लावलं. पेट्रोल संपलं होतं ना म्हणून मग तुम्ही आले असते का तसे. बघा आहे का यांनी माझा फोन नाही उचललाय रावसाहेब भाऊंनी मग काय करू. असं एखाद्या जर एखाद्याचं खरं झालं ना तर कोणी त्याच्या मदतीला जायचं नाही कळालं का. आणि तुम्हाला कस काय माहित नाही सारा गावाला येड्यात काढले त्या बाईनी. ऐ तुला कधी अडत काढलं मी. मग काही झालं का नुसतं कामापुरतं बोलती ती सगळ्यांसोबत. मला विचारा ना. आता इथून पुढे तुम्ही फोन जरी केला ना तर तुमच्या मदतीला येणार नाही मी. अहो नामदेवराव वहिनी. चुकलं ना हो माझं. एका दिवशी जेव्हा तुमचा लांडगा आला रे आला होईन ना हा मग तेव्हा कळलं तुम्हाला तेव्हा कोणीच यायचं नाही लांडगा घेऊन जाईन. नाही चुकलं माझं. काय चुकलं दरवेळेस असंच खोटं बोलते. तुला खरंच मदतीची गरज पडली मग येईन का तुझ्या जवळ कोणी. अहो मी माहिती तरी बंद करून मी तुमच्या मदतीला आलो. अहो पण मग चालू करून आले असते एखादा कपडा जळाला असता ना तुमचा. बघा आता म्हणजे तिकडं नुकसान होऊ द्या इकडं नुकसान होऊ द्या. काय बाई राव तुम्ही असं नका करीत जाऊ. राव साहेब जा करू दे चला. मला काम धंदे आणि परत फोन नका करू मला काय झाले हो. अगाई गं. तर अजूनही दुखत का. अगं किती नाटकं करती बस की आता चल सरळ चाल जा तिकडं. आयला खऱ्याची दुनिया नाही राव कोणाच्या मदतीला जावा का नाही असं झालंय. इथून पुढं येऊन दे त्या बाईचा फोन. आईला लोकाला मदत करावं का नाही असं झालंय. आता कोणाचा फोन वाजला परत. येतो आयला शांताबाई आता हिचं काय काम लागलं. का वहिनी फरशीवून घसरून पाय मुरगाळला. तिकडं तिकडं नवऱ्याला बोला नाही तर शेजाऱ्या बाजारा बोला आपल्याला काही काम नाही. हा ठेवा फोन समाजसेवा सोडून दिली आता कोणाचंच नाही काम करणार मी ठेवा. म्हणे फरशीवून पाय घसरून पडली